गेलेच होते आहे ना शेवटी तुम्ही तिच्या घरी भांडारे. हा गंगाच्या घरी गंगाधरनं लय मारलं म्हणते. मला चंदा सांगे बा मारलं म्हणे. दवाखान्यात नेलं म्हणे. आत्ताच आली म्हणे मी दवाखान्यातून तिले घेऊन म्हणे. तर लय मारलं म्हणे. तिच्या कमरीला गी मार लागला म्हणे. कायलेच असं वागावं बाई तिनं. हा तुमच्या घरी झगडे लावले म्हणते. काय म्हणलं होतं तुमच्या सुनेले तिनं? तिच्या अंगणातच मारलं व निर्मला. तिच्या अंगणातच मारलं. आम्ही सारेच होतो नाव पाहिले. तिच्या अंगणात मारलं बिचारे. आता मला काय माहित हो मारानच बा म्हणून एवढा मारलं गिरलं लय बाप्पा. आता मी काय तिला समजावले गेली होती शिवा दिल्या बाई मीनं. आता मला काय माहित तिचा नवरा घरातच बसून आहे म्हणून. मला वाटलं कोणी हाय नाही. हेच असं म्हटलं एकटी नवरा गेला असं म्हटलं हिचा. तिचा नवरा निघाला बाई अंदरून आणि जे ओढलं का नाही धरून तिले बाहेर आणि चांगलं मारत बसलं. हा मारत बसाले. जाऊ दे ना जाऊ दे. मारलं तर किती कानाडोया करता मग. एक बत्ती पाहिजेच होती तिले. लयच मारली होती नाव गंगी. याचं त्याचं निसतं. हा आता मी होती नाही बाई तिथं. मी होती माझ्या बहिणीच्या घरी बबिताच्या घरी. बबिताचा नवरा आला का नाही तर त्याला दोन गोष्टी सांगत होती. तर मला माहीतही नाही यायचं इले मारलं बा म्हणून. मी तिकडंच होती बहिणीच्या घरी. कुठं गेला होता बबिताचा नवरा? ते बाबन कुठं गेला होता? आला ना घरी? आला ना बाप्पा. सिक्युरिटी गार्डमध्ये लागला म्हणते तो कोणत्या तरी कंपनीत. रागारागात गेला असन. हे बोलली असन तर आपली बबिती बोलली असन तर रागात गेला आणि तिकडं लागला म्हणते. तर 2 दिवस तिकडंच ठेवलं म्हणते कंपनीवाल्यानं त्यावाल्या. हां तिचा तो एक माणूस जो होता का नाही सिक्युरिटी गार्ड तर तो कानी गावाला गेला ना आलाच नाही. मग त्याच्या बदली याले लावलं तर 2 दिवस काढून दे म्हणे. मग लागेच अपडाऊन कर म्हणे. तर आता करून राहिला ना बाप्पा अपडाऊन. सायकलनं जाऊन राहिला. सायकलनं गाडी नाही आहे ना त्याच्या जवळ. तर सायकलनं आज गेला म्हणे ना. बबिता आलती घरी तर गेला म्हणे सायकलनं. कुठं व कोणत्या कंपनी? आता काय माहित बाई कोणती कंपनी होय ना कोणती नाही. तर नाव नाही सांगितलं त्यानं. कंपनीत लागलं म्हणे. हा तिचावाला भाऊजी तर लय बोलला बबिताचा आहे आपल्या सुराचा बाप. तो म्हणे आता सारखा सुद्धा वागला गिगला नाही ना म्हणे. लक्षात ठेव म्हणे. तुले काढूनच देतो म्हणे या घरातून. आता ते आमच्या वर्षावर ते भाड्याचं घर दिलं होतं इले. हा द्याले कधी भरतही नाही ते. 12 महिन्यातून एक वेळाच भरते ते बंदेच्या महिन्याचे पैसे. तर कधी नसले का आम्ही देतो मग भरून. आमच्याच वर्षावर दिलं का नाही ते घर. हा द्याले. त्याची दारू सुटली पाहिजे निर्मला. त्याची का नाही त्या बबनची दारू सुटली पाहिजे. दारू सुटली का आपस येते जागेवर. कामही करते चांगलं आणि घरातही चांगलं लक्ष राहते. दारूवाल्या माणसाचं नाग नाही घरात लक्ष राहत नाही बायकोकडे लक्ष राहत आणि नाही कामात लक्ष राहत. दारू सोड पहिले त्याची. नाही बरोबर आहे ना तुमचं. दारूवाल्याचं काही खरं असते का जी? त्याला दारू सोडायला न्यास लागते. एका डॉक्टरकडे हाय म्हणे ओळखीचा डॉक्टर हे सुरतचा बाप. तर पाहा लागन बरं एखादी चांगला दिवस आणि न्या लागन बाप्पा त्याले. काय म्हणते तुमची सूनगीत? चकुनी बाईची सून तर याचीच आहे अजून. हा माई सून आता काय सांगू बाप्पा तुले. हा साऱ्या गोष्टी तुले माझ्या घरच्या मी तुझ्यात जेवढं सांगतो व निर्मला कोणाजवळं सांगतही नाही. त्या गंगीनं नाही का आग लावली माझ्या घरात. पण आता काय सांगू तुले माई सून. पहिली आली तर मोठी चांगली वागली बिचारे. आता वागत नाही बाई चांगली माझ्यासोबत. पहिले का नाही आई सुरुवातीला आली होती का नाही मायबापाच्या घरून. तर आई करे चांगली बोले कामं करे. आता का नाही वागतच नाही चांगली. तर आपले 10 शब्द होते आणि तिचा 1 शब्द होते. विकत घेतल्यावानी शब्द तिच्यासोबत बोला लागते अशी वागून राहिली. ते माहीत नाही काऊन तर गंगीन टाकला ना तिच्या डोक्यात शक म्हणून निघाला नसन अजूनही शक. तिला वाटत असन का माई सासू सांगतेच खरं. नाही गंगीनं आता झगडे लावले आता झगडे लावले. पण त्याच्या पहिलेपासूनच माई सून नाही का बरोबर वागून नाही राहिली. ऐकत नाही. मुजऱ्यापणा करते. टर्रेबाजी करते. म्हणजे कशी काय? म्हणजे त्या पोट्ट्याच्या समोर चांगली बोलते आपल्या अरण्याच्या समोर. आणि तो नसला म्हणजे 1 शब्द बोलत नाही माझ्यासोबत. हा बोलाले. तिले जर म्हणलं बाई घरात भांडे नेऊन ठेवू तर नेऊनच ठेवणार नाही. पायाने हकडी तोंड करून पण नेऊन ठेवणार नाही. बाई म्हटलं मी खाली देऊ म्हटलं गॅस काढून थोडीशी मी पोळ्या टाकतो म्हटलं बसल्या बसली. नाहीच काढून दिली तिनं मला गॅस. शेवटी का नाही अरुणच्या बाबानं काढून दिली. अशी बोलत नाही पण नाही का अशी करत बी नाही. तिले का नाही त्या पोराले मारू नको म्हटलं. आता शाळा लागली का नाही तर त्या पोराले टाकलं इथं शिटीत. तर ते दपत मारते बाई त्या पोराले. आता काही लगेचच काय ते बॅलिस्टर होणार आहे का तूच सांग. एका शब्दासाठी एवढी मारते का नाही त्याले.
तर मी म्हणलं की बाई मारू नको एवढं, तुम्हाला काय समजते म्हणते एवढं. आजकालचं शिक्षण कसं आहे का नाही तर म्हणते एवढं मारू नका म्हणते. मग शिकण कसं म्हणते लेकरू, माय लेकरू होय म्हणते. मी कोणत्याही पद्धतीनं शिकवू म्हणते त्याले, तुम्ही नका मंदात बोलू म्हणते, तुम्ही तुमचं काम करा अशी म्हणे मले बाई. चुपचापच राहा लागलं. आता त्या पोराला सांगता येत नाही ना, फालतू कुठं झगडे करून घेतं घरात, हाय का नाही. जाऊ दे बाप्पा म्हटलं आता, पण मन दुखते ना हो. आपण बाहेर बसून राहतो ते घरात अंदर त्याच्या रूममध्ये त्याला मारते, तर मग ते पोट्ट काय कळते पयत मायाजवळ येते आणि बाहेर येते माय, चाल घरात, चाल रूममध्ये, चाल तुला शिकवतो. मग तिचा सासरा नाही का हे अरुणचे बाबा, चल रे म्हणते बाहेर दुकानात, चल म्हणते. मग दुकानात घेऊन घेते नेते, तर मग शांत बसते. ते काय करावं बाई, मला बी भल्लंच असं टेन्शनच आलं बिचारे. मारू नाही द्यावं लेकराले, मारू केन कवते बरं, एकदम मार नाही बरोबर नाही आहे. लागली गिगली तर मग चांगली, लहानसं लेकरू आहे तुमचं नातू, काय खूपच मोठा आहे का. सांगायचं त्याले, अरण्याले सांगायचं इले मारायला नको लावत जात जाऊ म्हणा. तू ना सांगितलं का म्हणा माराले तिले, मनाचं नाही तर का तुम्ही मग भिवून राहिल्या का चालली जाईन तिच्या मायच्या घरी बा म्हणून. किती हे करा मग, जाईन तर जाईन, जाऊ दे ना मग. मायच्या घरी किती सोय लागते तर माहीतच पडते ना. आली काय असती मग इथं, तिथं सोय लागली असती तर. त्या पोट्ट्याचा लय जीव आहे तिच्यात, मायवाल्या पोराचा, माया सुनेत लय जीव आहे. ते गेली तर ग मग ते पोट्टकाने दारू नाराजल्यावानी रायन, म्हणून मी काही म्हणत नाही बाई, गेली नाही पाहिजे म्हणून. आणि माझ्यासोबत नाही का बिचारे ते मुजऱ्यापणाच करते व बाई. म्हटलं त्या शकुनी बाईच्या घरी जात नको जात जाऊ म्हटलं जास्त. ते मोठी बदमाश बाई आहे म्हटलं. इकडे येऊ बोलते म्हटलं. मग सांगते तू वाली सून आमच्या घरी येते, अंजनी बाई तुमची सून, कामच नाही का तुमच्या सोनेले कोणतं, आणि घरात दाबून ठेवत नाही तुम्ही, आणि आमच्या सोनेले बिघडवते का, अशी बोलली होती माय मांग मला ते शकुनी बाई. तेव्हापासून तिले म्हटलं जाऊ नको. ते हे गाणी ऐकतच नाही बा, ऐकाले रविवार असला का चालली तिच्या घरी, बरं नाही वाटत ना मग. शकुनी बाईले म्हणा मला काही सांगायचं नाही, तिच्या तोंडावरच म्हणायचं म्हणा, जे काही म्हणायचं आहे. माझ्याजवळ सांगायचं नाही म्हणा, तिच्या नवऱ्याला सांगायचं म्हणा, नाही तर तिच्या तोंडावर म्हणायचं म्हणा, जे काय बोलायचं आहे ते असं म्हणायचं तुम्ही. आता तसं करा लागन मग, नाही शकुनी बाईले तसंच म्हणा लागन. मी म्हणलं तर तिच्या डोक्यात बसून नाही राहिलं पूजाच्या, तर तिलेच म्हणाले लावा लागन, हाय का नाही. एकदम नरमही नका पडू अंजनी बाई, फायदा उचलून राहिली बरं तुमची सून. फायदा उचलाले. तुम्ही भेटा असे पोराले सांगाले तर ते तुमचा फायदा उचलून राहिली. फायदा उचलाले. उद्या चालून तुमचं पोरगं नाही म्हणून का कशानं काही झालं तर का आई, तू घरी राहताना माझ्या बायकोकडलं पोराकडं लक्ष नाही ठेवलं तू ना, असं नाही म्हणलं पाहिजे ना. त्या नाही बी मग प्रत्येक गोष्ट सांगायचं नाही तर काय, बेकार वागली सून तर सांगायचं नाही तर काय. माया कसं आहे स्वभाव तुले तर माहीत आहे निर्मला, माझ्याकडून भांडणं होत नाही बाई. मी भांडणं करत नाही. मला असं वाटते का घर चांगलं जाग्यावर राहिलं पाहिजे असं वाटते, म्हणून मी काही म्हणत नाही त्या पोट्ट्याले. पण आता का नाही मला तिच्यासोबत थोडंसं हेच वागा लागन बाई. लयच फायदा उचलला मायावाला पूजानं. तिथं प्रेमानं वागायचं ना, तिथं प्रेमानं वागायला लागते अंजनी बाई. जास्त डोक्यावर बसवा ना तुम्ही तर ते डोक्यावरच बसणार आहे. आता माईवाली रोशनी नाही का कशी वागते, आणि तिला डरकावणी दिल्याबरोबर मग नरम पडते. वागायला लागते, प्रेमाने वागा लागते, रागाने वागा लागते, दोन्ही करता आलं पाहिजे. नाही आता मला तसंच वागायला लागन, तू जसं म्हणून राहिली ना तसं. मला नाही का रोशनजी नाही का साडी घालायची सवय नाही ना, तर मला ना कामच नाही सुधरत. मग आणि का नाही या साडी पाय अटकून ना अशी पडत होती का नाही मी जोरात. बरं झालं तिथं का नाही तो बांबू होता, त्या बांबूले मी पटकन हात पकडला म्हणून, नाही तर लय जोरात पडत होती. मग आणि मी या साडीवर मला कामच करता येत नाही जी. ड्रेस घातले तर जमणार नाही का. घालच जाणार ड्रेस, का होते ड्रेस घातले तर कुठं जायच्या वेळेस साडी घालायची, ड्रेस घालायचे नाही सुधरत तुला साडीवर काम तर ड्रेस घालायचे, घालत जा. तसंही बी आपल्यावाल्या गावात काही नवीन नाही आहे ड्रेस, सर्वीच्या सर्वीस तर घालते ड्रेस, काय झालं घालत जा ड्रेस. नाही मी म्हणलं तुमची आई अजून म्हटलं वर्डन मायावर, मला म्हणून म्हटलं हे ड्रेस कायले घातले, म्हणून मी आणले नाही जी ड्रेस घालाले. आणू का आईच्या इथून मी कपडे तिथंच ठेवले, साड्याच आणल्या मी ना. ड्रेस घालतो जी, मला काही सुधरतच नाही जी यावाल्या साडीवर. असं बयाडल्यासारखंच लागते, गोल गोल फिरल्यासारखंच लागते मला या साडीवर. एवढं काय घाबरायला लागते शिकले, एवढं घाबरायला लागते का. घालत जाणार ड्रेस, काय झालं घेऊन येते माहिती घरचे कपडे घेऊन ये जेवढे आहे तेवढे, आणि घालत जा ड्रेस. ड्रेस कायले रे बाबू, पॅन्ट शर्ट दे ना तिले 2-3 घेऊन, आणि घालाले लाव बंद गावभर फिराले लाव पॅन्ट शर्ट घालून. ड्रेसच कायले घालायला लावतं नालायक कमीन कुत्र.
आई अशी कोण बोलून राहिली तू? हा, तिले साडीवर कामं करता येत नाही आणि ड्रेस घालतो म्हणते, तर काय झालं मग? आता रोशनीबाई तर घालतेच ना ड्रेस, मग काय झालं शीतल नाही घातले तर? तू अशी कोण वागतो तिच्यासोबत? रोशनीची सासू तर नाही म्हणत तिले कधी काही ड्रेस घालाले, साड्या घालाले, कोणतं काही घालाले. भाऊजी नाही म्हणत तिले काही, आणि तू कोण तिले ड्रेस घालू नको म्हणतो? तिथं तरी कायले काढतं रे रोशनीचं? तिच्या सासू सासऱ्याला आवडते, पटते त्याला ड्रेस घालणं म्हणून घालते ते. तू तिचं कायले काढतं? 10 वेळा तिचं काढतं. मला नाही पटत ना ड्रेस घालणं. त्या बायकोचं बिलकुल घालायचे नाही ड्रेस. काय बा ठेवायला पाणी कोण टाकून कूलर मध्ये झोप आले होता आणि पाणी टाकाले. जाय ते पहिले पाणी टाकून दे. पाणी नाही आहे त्या कूलर मध्ये, दोन्ही कूलर मध्ये पाणी टाकून दे. आमच्या भिंतू यायवाल्या. आई मी आताच थकलीची कामं करू आताच कपडे धुतले, भांडे घासले एवढे मोठे, म्हणून बसली होती इथं थोडीशी. आणि कूलर मध्ये माझ्या घरी तर मी पाईपानंच पाणी टाकतो. कूलर मध्ये लावून दिला का भरला का हे बकेटीनं माझ्याकडून नाही होत. हात दुखून राहिले माझे पहिलेच. मी बकेटीनं नाही टाकू शकत. मी बकेट कधी उचलतही नाही. राजाच्या घरी लग्न केलं तू ना राजासोबत, माझ्याकडून बकेट उचलणं होत नाही. दिसला नाही होता का तुले माझे घर? मला आहे का झोपडा आहे बा म्हणून? आता प्रेम करायच्या वेळेस ना आता सांगून राहिली म्हणे मी पाईपानं भरतो. त्या घरी भरत असन पाईपानं, मग त्या घरचं सांगतं का? सांगाले चाल होय लवकर भरते पहिले तिथं दोन्ही कूलर मध्ये पाणी टाक. राहू दे, मी टाकतो पाणी, राहू दे. तिला नको टाकायला लावू, मी टाकतो पाणी, मी टाकतो दोन्ही कूलर मध्ये पाणी टाकतो. बाप्पा तुले तर मोठी दया येऊन राहिली रे त्या बायकोची. मायची नाही आली कधी. तिकडं उठून पळत होता, तुले टाकरे म्हटलं 2 बकेटा पाणी कूलर मध्ये, तर कधीच नाही टाके. आणि आता म्हणते 2 कूलर मध्ये पाणी टाकतो मी. राहू दे आले. लयच येऊन राहिली तुले तिची दया. माया घरी पाईपानं भरतो पाणी. लवकर उठ आणि ते दोन्ही कूलर भरवा शितले. काय पोराच्या मांग लागाच्या वेळेस नाही दिसला इले पाईप दिसाले. मी म्हणते पाईपानं भरत असतो. माया हात दुखून राहिले. जाऊ तुम्ही रोशनजी, मी टाकतो पाणी. अजून तुम्ही टाकताना दिसान, तुम्ही कामं करताना दिसान तुमच्या मायले, तर तुमचा राग मग मायावर काढते, मग मला टोमणे मारते. मी भरतो बकेटीनं त्याच्यात कूलरमध्ये दोन्ही. आजच्या दिवस भर तू पाणी त्याच्यात. मी उद्या काही पाईप घेऊन येतो, लंबाच्या लंबा चांगला मोठा. हाय माझ्याजवळ पैसे, मी घेऊन येतो पाईप. मग पाईपानं भरत जातो. जेव्हा आपण अलग निघू ना तेव्हा ड्रेस घालत जातो तू. राहू दे आताच. दिल का क्या करे साहिब, हमने पे मरते हैं. दिल का क्या करे साहिब, उनसे प्यार करते हैं. दिल का क्या करे साहिब. लागली गाणे म्हणाली आमच्या घरची कोकिडा. गाणे म्हणाले लागाले. कुठं मन म्हणलं कोणत्या नाव ठेवण्यात, कोणत्या नामकरणात, कोणत्या वाढदिवसात नाही म्हणणार, आणि घरी मार रंगारंगाचे गाणे म्हणते. साईब न साईब न साईब. छाये माय ऐकलं तर नाही बाई बुडीनं मायावलं गाणं. काय म्हणते काय नाही तर काय म्हणता जी बुडी? आई काय म्हणता जी आई? म्हण ना मग बुडी म्हण ना. काय झालं म्हणलं तर तुही माय तर जवानच राहणार आहे. मीच एक म्हातारी होईन नाही? तुही माय तर जवानच राहणार. बुडी म्हणून राहिली अजून. मले लाज वाटते का थोडीशी तुले बुडी म्हणाच्या वेळेस? एक बुडी आली होती घरी आताशी. ते नाही का तिले जेवली नव्हती का नाही, भाकर पाणी मागायला नेहमी येत नाही का ते? तर तिले वय म्हणत होती मी बसली, आता पोळी दिली, थोडी भाजी दिली तिले, गोष्टी सांगितल्या चालली गेली. ते तर माझ्या तोंडात तुम्हाला आलं. आम्ही तुम्हाला नाही म्हणलं. काय म्हणू बाई आता बुडीले? तुम्हाला नाही म्हणलं, मी तुम्हाला नाही म्हणलं. चांगल्या तऱ्हेनं माहीत आहे कोणाले म्हणलं ना कोणाले नाही. तर मले शिकू नको तू. आजचीच नाही ओळखून राहिली काही तुले. आणि हे पोट्ट कधी येते व? श्याम्या फोन घेऊन आलता नाही का? तिकडच राहतो म्हणते का सासूरवाडीतच? घर जवाई बनतो म्हणते का काय ते पोट्ट? श्याम्या फोन लाव ना त्याला, कुठं आहे तर. ते निघाले ना आई, निघाले दोघे जण निघाले. ते आताच निघाले. आताच फोन आला होता, वहिनी म्हणे येऊन राहिलो म्हणे आम्ही. आता थोडासा वेळ होतेच आहे. किती काही सकाळी निघतो म्हटलं तरी होते का? नाश्ता पाणी जेवण केल्याशिवाय जाऊ दिलं नाही म्हणते ते ना. तर निघून राहिले आता. ते निघालेच ते आता. बापा बायकोली घ्याले जातही नाही. लगेच फोन आल्याबरोबर पिघलला आणि गेलंय बी. आणि गेलं तर गेलं. 2 दिवस झाले तिकडंच अटकून आहे. अटकून राहिले. इकडं फिकरच नाही इकडली. आता वावर करा लागन यावर्षी का काही याचं पटकन घरी. तर मोठी सासूरवाडी चांगली वाटून राहिली याले श्याम याले. तर काय माझी बुडी बाई कशी आहे तर? राहिली बी 2 दिवस तर काय झालं? शेताच्या घरी पोरी नसराव का? सासू सासऱ्याच्या घरी जिंदगीभर 2 दिवसही नाही काढू शकत का सासू सासऱ्याच्या घरी तिकडं पोरानं? येते येऊन राहिले ते. नका काळजी करू, एवढी काय काळजी करता? येते निघाले साहित्य.
ते नको शिकू तू. काळजी करायची नाही करायची, निवड चुपचाप गहू निवड. निवडू लागणार आम्हाला थोडसे लय खडे आहे जी याच्यात आई. निवडू लागणार लय नीची निवडून राहिली मी, होऊनच नाही राहिले. कोणत्या कामाला जातो व? निवडले तर काय झालं, निवड गहू. माझ्या डोळ्यानं दिसत नाही. मला माहीतच होतं जाणारच नाही म्हणून. ह्या माझ्या डोकं खातच राहिले असतं इथं. का म्हटलं थोडंसं 2 ताटं निवडू लागा तर पटकन पै आल्या बरोबर. मी झाडल्याशिवाय अंगण झाडतही नाही बाई ज्योती. या काही अंगणाला फडा नाही लावत, माझ्याकडंच राहते अंगण. काल मी त्या तिकडं गेली होती त्या विमलाबाईच्या नातीच्या याले, तर राहिलं बाई अंगण झाडाचं. घाईघाईत गेली ती तिकडं, साऱ्या बाया चालल्या गेल्या तर हिनं तसंच ठेवलं बाई ज्योतीनं. अंगण पण नाही झाडलं. आता ते जीवा तर कॉलेजमध्ये जाते म्हणा तिच्या नर्सिंगच्या. पण पोरगी आली कोण नाही अजूनपर्यंत. जीवा आतापर्यंत ती आली पाहिजे तिनं. याटो गिटो नसून भेटला नाही तर थोडंसं तिच्यासोबत जेवलं का बरं वाटते. जीवासोबत जेवीन म्हणून थांबली बाई. तिच्यासोबत जेवायला याचीच आहे पोरगी. मला भूक लागून गेली बाई. तिची पोरगी आली बाई शाळेतून. तिच्या पोरीचा कोणता आट नाही, चुपचाप शाळेत जाते. आणि शाळेतून येते बाई, जेवली बी आणि झोपली बाई. अभ्यास केला थोडासानं. आणि हे जीवा याचीच आहे अजून. याटो नसन भेटला बाई तिले. आम्ही आली बाई नाही पोरगी आली. पण ही लढून काऊन राहिली गड्या जीवा? आम्ही लढून काऊन राहिली व जीवा? काऊन ना बाई जीवा, काय झालं? लढून काऊन राहिली तू? लढत काऊन आली घरी? काय झालं बा? कोणी काही बोललं का तुले? काय झालं? आम्ही बोलून नाही राहिली ना, काही नाही, चुपचाप अंदर चालली. अहो जीवा, जेवा काय झालं सांग तसं. 8 दिवस झाले कॉलेजात जाऊन राहिली, आतापर्यंत रडली नाही. आज काय झालं असं रडण्यालाय? जीवा थांब, आली हो मी बाई. जीवा अहो काय झालं सांग तसं जीवा. अहो रडून काऊन राहिली वा बाई? जीवा बापा बॅग फेकून दिली, कुठं चालली हो बापा? जीवा थांब बाई, जतीनले फोन करतो बाई. जतीनले फोन करतो, सांगतो त्याला काऊन लढून राहिली हे पोरगी ना, काऊन नाही तर सांगतही नाही. तिच्या बापाला फोन करतो, बापा बोलावतो काय झालं काय नाही तर, काऊन रडून राहिली तर. माय नशीब काऊन एवढं बेकार आहे माहित नाही. झालं काय ते तर सांग.